या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। एनडीएचे सीपी राधाकृष्णन आता देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील, मोदींकडून विश्वास व्यक्त। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला। एनडीएची मतं फोडू असं सांगितलं, मात्र विरोधकांना स्वतःची मतं सुद्धा राखता आली नाही। फडणवीसांचा इंडिया आघाडीला खोचक टोला, तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती, शिंदेंची प्रतिक्रिया। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान, तर महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। भुजबळ काय भूमिका मांडणार याकडे आता लक्ष। हैदराबाद गॅझेटियरनंतर आता सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश। मंत्रिमंडळ उपसमितीनं पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले आदेश। माढ्याच्या कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर। अजित पवारांना फोन लावणाऱ्या बाबा जगताप यांच्यासह 20हून अधिक लोकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी। महाविकास आघाडीचं जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन। शिवसेना भवनासमोर बॅनर्स। राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन होणार। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार। 16 सप्टेंबरला मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळावा। या मेळाव्यामध्ये फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबचं उद्घाटन करणार। विद्युत मंत्रालयाच्या लॅबमुळे 10 MVM पर्यंतचं परीक्षण आता नाशिकला होणार। दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद। परिसरातील कबुतरांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिकांचं मत। भिडे पूल आजपासून बंद। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू होणार, मात्र नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला असणार। शेत रस्त्यांसाठी बावनकुळेंकडून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा। शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवणार। CSR फंडातनं निधी उपलब्ध करणार। 15 सप्टेंबरपासून UPIचे नियम बदलणार। मोठ्या पेमेंटची मर्यादा आता वाढवली। एकाच व्यवहारात लाखो रुपयांचं पेमेंट शक्य होणार। 13 ते 18 सप्टेंबर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिमुसळधारेचा इशारा। कोकणातील नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन। 2 ऑक्टोबरपासून जंजिरा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला। सध्या पुरातत्व विभागाकडून किल्ल्याच्या आवारात साफसफाईचं काम हाती। सणासुदीला सोनं चांदीच्या दरात झळाळी, तर एका दिवसात सोन्याचे दर वाढले। किमतीत 5,000ची वाढ। सोनं 1,08,490 रुपये तोळा, तर चांदी 1,28,000 रुपये किलोवर। ॲपलकडून आयफोन 17 सिरीज लॉन्च, तर 82,000पासून फोनच्या किमती सुरू। ॲपल वॉचची नवी उत्पादनं सुद्धा बाजारात। भारत आणि अमेरिकेत व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू। माझे खूप चांगले मित्र, मोदींशी बोलण्यास मी उत्सुक। ट्रम्प यांना पुन्हा भारताची आठवण, तर ट्रम्प यांच्याशी बोलण्यासाठी मी सुद्धा उत्सुक, मोदींचंही ट्विट। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।